मोखाडा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेत 2 विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील केस व भुवया ब्लेडने कापल्याचा अमानुष प्रकार उघडकीस आला असून त्यामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तालुक्यातील चास येथील शासकीय आश्रमशाळेत 12 आणि 15 डिसेंबरला अज्ञात टवाळखोरांकडून गाढ झोपेत असलेल्या 2 विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील केस व भुवया ब्लेडने कापण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रकार रॅगिंगचा आहे की काही खोडकर विद्यार्थ्यांनी खोड्या करण्याच्या उद्देशाने केला आहे याबाबत सध्या तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता भविष्यात अशा घटना घडू नयेत व कायद्याचा धाक राहावा यासाठी शाळा व्यवस्थापनाने तत्काळ मोखाडा पोलिसांना पाचारण करून सर्व विद्यार्थ्यांना समज दिली. तसेच विद्यार्थ्यांमध्ये याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मोखाड्यातील चास येथील या शासकीय आश्रमशाळेत 1ली ते 10वी पर्यंतचे वर्ग असून एकूण 331 विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. ही आश्रमशाळा निवासी स्वरूपाची असून सुमारे 280 विद्यार्थी येथे वास्तव्यास आहेत. विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था बहुउद्देशीय हॉलमध्ये करण्यात आली असून मुले आणि मुली यांची स्वतंत्र इमारतींमध्ये निवासाची व्यवस्था आहे. 12 डिसेंबरला पहिली घटना घडली तर 14 वर्षीय विद्यार्थी गाढ झोपेत असताना अज्ञात टवाळखोरांनी रात्रीच्या वेळी त्यांच्या डोक्यावरील केस व डोळ्यांच्या भुवया ब्लेडच्या साह्याने कापल्या. ही बाब निदर्शनास येता शाळेत एकच खळबळ उडाली. शिक्षकांनी तत्काळ सर्व विद्यार्थ्यांना बोलावून सूचना दिल्या. मात्र 2 दिवसानंतर 15 डिसेंबरला रात्री पुन्हा दुसऱ्या विद्यार्थ्याच्या डोक्यावरील केस ब्लेडने कापण्यात आले. या 2 विचित्र घटनांमुळे वसतिगृहातील विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. झोपेत असताना ब्लेड चुकून शरीराच्या इतर भागाला लागल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा गंभीर प्रकार नेमका कोण करत आहे याचा शोध शिक्षकांकडून घेतला जात असून अशा घटनांमुळे शाळेत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. न्यूज पोलीस रिपोर्टर ज्ञानेश्वर पालवे, मोखाडा.